पोलादपूर तालुक्यात पावसाचे रुद्ररूप. गेल्या 24 तासात 161 मिलीमीटर पावसाची नोंद. पोलादपूरकरांना काढावी लागली अंधारात रात्र. गेल्या काही दिवसापासून पावसाने आपले रुद्ररूप दाखवण्यास सुरुवात केली असून गेल्या 24 तासात तालुक्यात 161 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून चरई फाटा येथील एका गोडाऊनचे पत्रे शेड्स उडाल्याने ते विद्युत लाईनवर पडल्याने पोलादपूरमधील बत्ती गुल झाली होती. गुरुवारी सकाळी 11:30च्या सुमारास पत्र्याची शेड हलवल्यानंतर पोलादपुरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तालुक्यातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता उत्तर वाहिनी सावित्री नदीला पूरस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील श्री भरत पटेल यांच्या चरई फाटा येथील गोडाऊनची पत्रे उडून संपूर्ण शेड लाईटवर पडल्याने तेथील पुरवठा बंद झाला होता. मुसळधार पाऊस आणि बत्ती गुल होण्याचे सातत्य पोलादपूरमध्ये कायम राहिल्याने ग्रामस्थांना अनेकदा अंधारात दिवस व्यतीत करावा लागत आहे. गेल्या 24 तासात 161 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या हंगामातील जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे. तालुक्यातील ढवली, कामती, चोळईसह घोडवली दुथडी भरून वाहू लागले आहेत, तर उत्तर वाहिनी सावित्रीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील रानबाजिरे येथील धरणमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे, त्यामुळे धरणालगत असणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्याचप्रमाणे लोहार येथील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. सदरचा पूल वापरण्यात येत नसल्याने तो पूल काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. तालुक्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. गेल्या 24 तासात महाबळेश्वर घाटमाथा परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून जवळपास पोलादपूर शहरात तालुक्यातील सुमारे 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पाऊस असाच कोसळत राहिला तर महाडकर नागरिकांना प्रशासनाकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून महाड शहरात कधीही आणि केव्हाही सावित्री नदीचे पाणी शिरू शकते. सद्यस्थितीत सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कॅमेरामन निरंजन मोरेंसह धनराज गोपाळ, पोलादपूर.